सरांना सांगू का? बाहेर जाऊन असं नको. बाहेर लाईव्ह झाले का? परत पहिल्यापासून करायचं ना. नमस्कार. आपण बरोबर 5:30 वाजता हा कार्यक्रम सुरू केला होता, परंतु काही तांत्रिक कारणांच्यामुळे थोडासा व्यत्यय आला आणि परत एकदा पहिल्यापासून ही प्रास्ताविकाला सुरुवात करतो. तर मी असं सांगत होतो की आज आपण अतुल देऊळगावकर लिखित ऐकता दाट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि कदाचित जगातल्या काही देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर बसून आपण एकत्रितपणे या कार्यक्रमात सहभागी होतोय. या कार्यक्रमामध्ये 3 मान्यवर भाषण करणार आहेत, मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यामध्ये साहजिकच या पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते मराठीतील आजचे आघाडीचे लेखक आसाराम लोमटे हे प्रमुख पाहुणे या नात्याने भाषण करणार आहेत आणि अध्यक्षीय भाषण हे वीणा गवाणकर या करणार आहेत. तर मी आता पहिल्यांदा प्रास्ताविक करेल. साधारणतः 4 ते 5 मिनिटात या पुस्तकाच्या मागची एकूण जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात सांगेल. त्यानंतर लेखकाचं मनोगत होईल, मग पुस्तकाचं प्रकाशन आणि सर्वात शेवटी आसाराम आणि वीणाताई यांची भाषणं. साधारणतः 1 तासाचा हा कार्यक्रम असेल. तर मी असं म्हणालो की साधना प्रकाशनाकडून ऐकता दाट या शीर्षकाचं पुस्तक आलंय. 150 पानांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये 7 मुलाखती आहेत. या 7 मुलाखती वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या आहेत. त्यामध्ये 2 राजकीय नेते, त्यामधले मधुलिमय आणि तुकाराम शृंगारे हे 2 राजकीय नेते. 2 मराठीतले अतिशय चांगले महत्वाचे म्हणावेत असे लेखक आहेत. त्यामध्ये एक वीणाताईंची मुलाखत आहे ज्या आज आपल्या सोबत आहेत आणि त्याचं कारणही तेच आहे की मुलाखती घेतल्यात त्यापैकी कोणीतरी एका व्यक्तीचा सहभाग असेल तर फार बरं होईल, म्हणून आपण वीणाताईंना आज घेतलंय. आणि दुसरे लेखक आहेत नंदा खरे, जे थोडंच पण अतिशय महत्वाचं आणि दर्जेदार लेखन फिक्शन आणि नॉन फिक्शन दोन्ही मधलंही करणारे असे नंदा खरे, त्यांची पण एक मुलाखत आहे. यानंतर या 2 राजकीय नेते आणि 2 लेखक याच्या पलीकडे ज्या 3 मुलाखती आहेत त्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू हे नाटक आणि सिनेमाच्या क्षेत्रातलं नाव, आणि दुसरं डॉक्टर शुभांगी आणि शशिकांत अहंकारी हे आरोग्याच्या क्षेत्रातलं एक अतिशय महत्वाचं असं नाव. आणि पुढची जी एक मुलाखत आहे ती आहे शेतीच्या क्षेत्रातलं अतिशय महत्वाचं किंवा शेती तज्ञ म्हणू असं विजय अण्णा बोराडे. तर अशा या 7 मुलाखती आहेत. यातल्या 3 मुलाखती ह्या 1985 ते 90 या दरम्यानच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या मुलाखती मात्र आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत, विशेषतः गेल्या वर्षभरामध्ये घेतल्यात. या 7ही लोकांच्याकडे खरं तर 8 लोक पण 7 मुलाखती, कारण शुभांगी अहंकारी आणि शशिकांत यांची एकत्रित मुलाखत घेतली. तर या 7-8ही लोकांचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत म्हणावा असा विचार करून मूलभूत म्हणावं असं काम केलेलं आहे आणि त्यामुळे या मुलाखती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या आहेत. मुलाखत या लेखन प्रकाराबद्दल किंवा साहित्य प्रकाराबद्दल मला या प्रास्ताविकामध्ये सांगणं आवश्यक वाटतं. मुलाखत हा खरं तर एका बाजूने पाहिला तर खूप कमी वेळात कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारा असा लेखन प्रकार किंवा साहित्य प्रकार म्हणता येईल. कारण गंमत बघा, मुलाखत देणाऱ्याला तसा फार त्रासदायक वाटत नाही. तो म्हणतो की मला बोलायचं. मुलाखत घेणाऱ्याला पण फार त्रास होत नाही. तो म्हणतो की जो काही माणूस बोलणार आहे आपल्या समोरचा त्याचं खूप चांगल्या पद्धतीने मला शब्दांकन करायचंय, शब्दबद्ध करायचंय. आणि मुलाखत वाचणाऱ्याला पण कमी त्रास होतो, कारण तो असं म्हणतो की मला माझी सोय आहे, कुठूनही सुरू करायचं आणि कुठूनही उड्या मारायच्या, कोणत्याही प्रश्नापासून सुरुवात करता येते. इतका चांगला
आणि सुसह्य सुलभ असणारा प्रकार पूर्वीच्या काळात मराठीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे सर्वदूर पोहोचलेला होता, लोकप्रिय होता. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात खरं तर खूप जास्त अनुकूलता असूनही दीर्घ मुलाखतीच्या बाबतीत आपलं मराठी एकूण विचार विश्व, साहित्य विश्व हे कमी पडतंय. आणि अशा पार्श्वभूमीवर हे 7 मुलाखतींचं पुस्तक अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आता मी बोलताना असं म्हणालो की मुलाखत हा प्रकार सोपा आहे आणि तो कोणत्या मर्यादित अर्थाने म्हणालो त्याची मी 3 कारणं सांगितली. मुलाखत देणारा, घेणारा आणि वाचणारा या तिघांच्या दृष्टिकोनातून. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चांगली मुलाखत घेणं आणि चांगली मुलाखत देणं किंवा देता येणं हे मात्र अधिक कौशल्याचं, अधिक क्षमतेचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. मला आठवतंय राग जाधव हे संभाषणाच्या संदर्भात किंवा संवादाच्या संदर्भात एक फार इंटरेस्टिंग विधान करायचे. ते असं म्हणायचे की संभाषणामध्ये आणि त्यातही विशेष करून मुलाखतीमध्ये उत्तर देण्यावरून माणसाची हुशारी कळते आणि प्रश्न विचारण्यामधून माणसाचं शहाणपण कळतं. हे थोडंसं वाक्य आपल्याला ट्रिकी वाटेल, पण मला वाटतं की त्याच्या थोडंसं अधिक खोलात जाऊन त्याचा आशय जर आपण समजून घेतला तर त्याचं महत्व लक्षात येईल. मुलाखत घेणाऱ्याकडे शहाणपण असावं लागतं असा याचा अर्थ आपण इथे घेऊ. आणि ते शहाणपण कसं येऊ शकतं? तर मला वाटतं की पहिली पूर्व अट त्याची ही आहे की मुलाखत घेणारा किंवा मुलाखत ज्याची घ्यायची त्याच्या संदर्भात त्याला पूर्वतयारी तर काय वेगवेगळी करावीच लागेल की आपण ज्या क्षेत्रातल्या व्यक्तीची मुलाखत घेतो त्याच्याविषयी थोडं बहुत माहिती असावं, ज्याची मुलाखत घेतो त्याच्याविषयी माहिती असावं. परंतु त्याच्याही पलीकडे मुलाखत घेणारा हा बहुश्रुत असला पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची त्याला आवड असली पाहिजे, त्याला जाण असली पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला रसही असला पाहिजे. आणि हे एकदा मुद्दा लक्षात घेतला की मग या पुस्तकातल्या या 7 मुलाखती वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज म्हणावे असे मूलभूत काम करणारे, प्रत्येकाने याच्यातल्या 25, 30, 40, 50 वर्ष इतका दीर्घकाळ आपापल्या क्षेत्रात चिकटून राहून काम केलेलं आहे. या मुलाखती हायली रिडेबल. मी एका शब्दात वर्णन करायचं असेल तर असंच करेल. 2 किंवा 3 बैठकांमध्ये पुस्तक वाचून होईल असे. या पुस्तकातल्या पहिल्यांदा प्रश्नावर जरी नजर टाकली, एक एक मुलाखत काढली आणि त्याच्या प्रश्नावर नजर जरी टाकली तरी असं लक्षात येतं की त्या अगदी जनरल प्रश्न असे नाहीयेत, ते बरोबर टू द पॉइंट प्रश्न आहेत. अनेक वेळा असंही घडतं की विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर याच्यामध्ये अनेक वेळा सुसंगती सापडत नाही. इथं या मुलाखतीमध्ये सहसा असा प्रकार आपल्याला बघायला मिळणार. आणि याचं कारण काय? तर याचं कारण अतुल देऊळगावकर यांनी यातल्या कोणत्याही मुलाखती अशा घाईघाईत घेतलेल्या नाहीत, धबडग्यात घेतलेल्या नाहीत. नवीन माणूस कुणीतरी सापडलाय आणि पटकन मी त्याची मुलाखत घेतो असं घडलेलं नाही. अतुल देऊळगावकरांचं या सर्व 7ही व्यक्तींशी या ना त्या प्रकारचे ऋणानुबंध किंवा नातं होतं. त्यांनी खूप दीर्घकाळ त्यांच्याबरोबर संवाद एकदा किंवा अनेक वेळा केलेला होता आणि त्यामुळे प्रत्येक शब्द मोजून, मापून आणि तोलून अशा पद्धतीने वापरलेला आहे. देऊळगावकरांची आजच्या लोकांना जास्त ओळख प्रामुख्याने आहे ती अशी दिसते की पर्यावरणाच्या क्षेत्रातील तज्ञ असं ठळक ओळख आहे. त्याचं एक कारण हे पण आहे की मराठीमध्ये पर्यावरणाच्या क्षेत्रात लिहिणारे बोलणारे लोक खूप कमी आहेत, म्हणून ती त्यांची ओळख जास्त ठळक असेल. वर्तमानपत्रातून किंवा नियतकालिकांच्या मधून त्या विषयावरचं लेखन त्यांचं जास्त येतं. परंतु त्यांची एक 10-12 पुस्तकं मागच्या पाव शतकातली जर पाहिली आणि ते पुस्तकातला कंटेंट आणि पुस्तकाचा आशय विषय हे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, राजकारण, समाजकारण, आरोग्य, विज्ञान, पर्यावरण असा चौफेर संचार त्यांचा असतो. म्हणजे त्यांची 2 जरी पुस्तकं आपण समोर ठेवली, एक स्वामीनाथन आणि दुसरं लॉरी बेकर. स्वामीनाथनच्याही काही आवृत्त्या आल्या आणि लॉरी बेकरच्याही आल्या. स्वामीनाथन हे साधना प्रकाशनानेच अलीकडे त्याची नवी आवृत्ती आणली आणि लॉरी बेकरची 2 मार्चला आपण प्रकाशित करतोय. मला असं वाटतं की या 2 लोकांच्याकडून त्यांचं मनोगत किंवा त्यांच्या मनातली हालचाल, त्यांचा विचार, त्यांचं काम हे काढून घेणं, 2ही अमराठी माणसं, 2ही राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची दिग्गज माणसं, अशा लोकांच्या बरोबर संवाद करणं
आणि त्यांचा इतका संवाद करणं की त्याची 200-250 पानांची पुस्तकं येणं, मराठीत आलेली ती खऱ्या अर्थाने पहिलीच पुस्तकं. तर हे त्या प्रकारचं शहाणपण असल्याशिवाय, बहुश्रुत असल्याशिवाय, बहुआयामी असल्याशिवाय शक्य नाही, शक्य नव्हतं. अगदी अलीकडचं एक उदाहरण द्यायचं तर महेश एलकुंचवार यांची या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी एक दीर्घ मुलाखत घेतली आणि त्याचंही एक छोटं 125-150 पानांचं पुस्तक मनोविकास प्रकाशनाकडून काही महिन्यापूर्वी आलेलं आहे. जसं मी स्वामीनाथन आणि लॉरी बेकर यांच्याबद्दल बोललो, तसंच महेश एलकुंचवार यांच्याबद्दलही बोलायला हवं, की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असं सुद्धा म्हणता येईल, असं नाटकाच्या क्षेत्रातलं महेश एलकुंचवार हे नाव मुळात अशा लोकांनी तुम्हाला संवादासाठी परवानगी देणं आणि पुस्तक लेखन करण्या इतपत ऐवज देणं, मला वाटतं की हे खूप अवघड आहे. आणि हे आत्ताचं पुस्तक म्हणजे मी आता ज्याचा उल्लेख केला त्या 3 पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर हे आत्ताचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर मला खात्री आहे की ज्या लोकांनी त्या 3 पुस्तकाकडे वळलेले नाहीत ते हे ऐकता दाट पुस्तक वाचून निश्चित वळतील. त्यामुळे आत्ताचं माझं हे प्रास्ताविक एवढं पुरेसं आहे. अशा या अतिशय वाचनीय म्हटल्या जाणाऱ्या पुस्तकाची आवृत्ती आज प्रकाशित होते. हे पुस्तक उद्यापासूनच ईबुक स्वरूपातही उपलब्ध होणार आहे आणि कदाचित पुढे काही महिन्यानंतर याचं ऑडिओ बुक सुद्धा साधना प्रकाशनाच्या मार्फत आणण्याचा आपण विचार करतोय. मात्र हार्ड कॉपी आणि ई बुक हे उद्यापासून आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. माझंही आता प्रास्ताविक संपवतो आणि मी आता ज्या पुस्तकाबद्दल, ज्या लेखकाबद्दल जरा विस्ताराने आणि भरभरून बोलत होतो ते आमचे मित्र, सहकारी, साधना या साप्ताहिकाचे सल्लागार संपादक, सहयोगी संपादक म्हणूनही अतुल सर आम्हाला मदत करतात. तर मी आता त्यांना विनंती करतो की ऐकता दाट या पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही तुमचं एक लेखकाचं 10 मिनिटांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद विनोद. वीणाताई, आसाराम आणि आता जे पाहत असतील त्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार. साधारणपणे 100 वर्षापूर्वी मी ज्या भागात आलोय त्या हैदराबाद संस्थानामध्ये शाळा हैदराबादला विवेकवर्धिनी होती, कर्नाटकात गुलबर्ग्याला नूतन विद्यालय होतं, सेलूला ही नूतन विद्यालय होतं आणि औरंगाबादला सरस्वती भुवन अशी शाळा होती. आणि बरोबर 100 वर्षापूर्वी तुळजापूर तालुक्यातल्या लोहारा नावाच्या 500 वस्तीच्या गावामध्ये तिथल्या देशमुख बंधूंनी राष्ट्रीय शाळा चालू केली. जेव्हा हैदराबाद संस्थानात उर्दू माध्यम अतिशय बंधनकारक होतं तेव्हा ते राष्ट्रीय शाळांमधनं, पुण्यामधनं जे पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं त्या पद्धतीचं शिक्षण देत होते. आणि तिथं शिक्षक कोण होते? तिथं शिक्षक होते बाबासाहेब उर्फ रामचंद्र परांजपे, जे पुण्याहून आले होते. मुंबईला जे जाऊन नंतर लोकसत्तेचे संपादक झाले ते ह.रा. महाजनी होते, राघवेंद्र दिवाण होते, बाबूराव कानडे होते. 150 विद्यार्थी, दिवसा शाळा, रात्री वसतिगृह, असं आटोकाट प्रयत्न करत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विचार त्या राष्ट्रीय शाळेमध्ये दिले जात होते, ज्याची यंदा शताब्दी आहे. याचा उल्लेख यासाठी करावा वाटतो की त्यानंतर मराठवाड्यामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये उत्तम शाळा सुरू झाल्या. मग ते आणंदूर असेल, मुरुम असेल, अंबाजोगाई, लातूर, आणि वातावरण एकदम बदलून गेलं. म्हणजे मुक्ती संग्रामाची बीज तिथं दडली गेलेली आहेत. कारण जेव्हा या हिप्परग्याच्या शाळेमध्ये व्यंकटेश खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ आले, बाबासाहेब परांजपे, आणि मग ते सभोवतालचा विचार करायला लागले. त्या काळामध्ये जाती प्रथेचा तुरुंग मोडणं कठीण होतं, पण सगळे जातीची मुलं एकत्रित राहत होती. सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, राजकीय सुधारणा घेऊन हे पर्व सुरू झालं. आणि तिथून अनेक शिक्षक निघाले, डॉक्टर निघाले, इंजिनियर निघाले. इतकंच नाही, व्यापारी सुद्धा आम्ही माफक फायदा घेऊ आणि उत्तम तुम्हाला वस्तू देऊ असं म्हणत होते. त्या काळातले लातूरचे एक मोठे व्यापारी पुरणमल लाहोटी यांनी तर सांगितलं होतं मुनिमांना की बाबासाहेब परांजपे आणि स्वामी रामानंद तीर्थ आले तर ते म्हणतील तेवढी रक्कम द्या. याची आठवण यासाठी करायची की ते जे सुसंस्कृततेचं, सामाजिक
सांस्कृतिक पर्यावरण उत्तम उमद होतं, त्यामुळे आज आपण इथं आलेलो आहोत. त्यांनी 100 वर्षापूर्वी काय विचार केला असेल की आपला भाग कसा असेल स्वातंत्र्यानंतर, आणि आज आपण कुठं आहोत. या 100 वर्षामध्ये आपल्याला किती जणांनी समृद्ध केलंय. ठिकठिकाणी, म्हणजे छोट्या गावापासनं ते राष्ट्रीय पातळीपर्यंत, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला जे अनेक विवेकी, सुसंस्कृत करणारे लोक मिळाले, मूल्य बाळगणारे लोक मिळाले, याचा पाया तिथं होता. आपण फक्त स्वतःला असा प्रश्न विचारावा की आपण पुढच्या पिढीला असं काही देत आहोत का, देणार आहोत का. केवळ बँकेमध्ये पैसा ठेवल्यानं त्यांना शुद्ध हवा जशी मिळणार नाही, तसं असं सुसंस्कृत वातावरण मिळणार नाही. ही जबाबदारी कोणाची, असे प्रश्न पडतात. आणि त्यावेळेला असं लक्षात येतं की त्या आधीच्या लोकांना जे ऐकत होते ते नीट ऐकत होते. ऐकणं ही वाटतं तेवढी साधी सोपी गोष्ट नाही. या संबंधी जे कृष्णमूर्ती म्हणतात की नुसतं शब्द ऐकून नाही, जर तुम्ही शांतपणे एकाग्रतेनं ऐकलं तर शब्द आणि त्यामागच्या भावना लक्षात येतात. आणि ते जर ऐकलं तर एलकुंचवार सर म्हणतात तर त्याचे आपल्यावर संस्कार व्हायला लागतात. नुसतंच ऐकून टाकून दिलंय असं जर करायला लागलो, सगळ्याच गोष्टी आजच्या भाषेत लाईटली आणि कॅज्युअली घ्यायला लागलो, तर काय होतंय, तर आत्ताचं जे आपलं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण आहे ती अवस्था अशी आहे. पण यातनं कधीतरी बाहेर पडावं लागेल ना. आणि त्यासाठीच विवेकीयाची संगतीमधनं काही व्यक्तीं आपल्यापर्यंत आणायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर बोलली जे मधनं एलकुंचवार सरांकडे आपण जे पाहतो ते काय केवळ नाटककार म्हणून पाहणार का. ते काय सांगतायत, सुंदरता म्हणजे काय, अडगळ म्हणजे काय, आपल्या डोक्यामधली अडगळ असेल, आजूबाजूची अडगळ, आपण कशात रमतो. आणि तेही असंच म्हणत होते, जरी एक शब्द फार गुळगुळीत आणि एका अर्थानं निरर्थक बदनाम वाटणारा संस्कार म्हणजे आपण जे काही करतो, वाचतो, ऐकतो, त्याचा आपल्यावर आतमध्ये नेमका किती परिणाम होतोय. हे दोन म्हणजे पुस्तकातनं आणल्यानंतर आत्ता विनोदनी सांगितलं त्याप्रमाणे मी 90 पर्यंत काही घेतलेल्या मुलाखती आणि नंतर या कोरोनाच्या काळात काही घेतलेल्या मुलाखती. या खरं तर पुस्तक होण्याचं कारण माझा मित्र आणि लेखक प्रसाद कुमटेकर तो मागा लागला होता की याचं एक पुस्तक व्हावं, आणि त्यामुळे हे ऐकता दाट हे पुस्तक आपल्या समोर येत आहे. त्यात परत तोच मुद्दा आहे की आपण या लोकांचं ऐकतो का, आणि ऐकलं पाहिजे. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे दाटपणे ते ऐकलं तर आपल्यापर्यंत ते जाणार आहे. यामध्ये तुकाराम उर्फ टी.एस. शृंगारे अतिशय कष्टकरी शेतमजूर घरातनं, नळेगाव म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातनं आलेले शृंगारे हे हैदराबादला शिकायला गेले. आणि त्यांच्या विनंतीवरून बाबासाहेब आंबेडकर सगळं बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना भेटायला आले. किती जणांवर त्याचे परिणाम झालेले आहेत. शृंगारे हे केंद्रीय मंत्री होते, दळणवळण मंत्री होते चरणसिंगांच्या मंत्रिमंडळाच्या काळात. नंतर मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना अखेरपर्यंत स्वतःचं घर बांधता आलं नाही. यशवंतराव चव्हाण त्यांच्याकडे आले, तो कोणाकडनं तरी उधार उसनवार सतरंजी आणावी लागली, घरातलं सगळं सामान बाहेर काढायला लागलं. आणि यशवंतराव सुद्धा बाकी कोणत्याही बड्या नेत्याकडे न जाता शृंगारेंकडे आले. असे शृंगारे जेव्हा बोलतात तेव्हा बाबासाहेबांचं अर्थकारण काय होतं, त्यांचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास काय होता, सामाजिकतेचा अभ्यास काय होता. शृंगारेंना काही कमी त्रास झाला नाही. अनेक अपमान त्यांनी सहन केले पण कुठेही तक्रार केली नाही आणि मूल्य सांभाळली. असे बाबासाहेबांचे पाईक शृंगारे आपल्याला यामध्ये सापडतील. मधुलिमये जे 2 स्वातंत्र्य लढ्यात होते, गोव्याच्या आणि भारताच्या, तरी देखील त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाची निवृत्ती वेतन घेतलं नाही. इतकंच काय, ते खासदार असून सुद्धा ते निवृत्ती वेतन घेतलं नाही. याचं कारण गांधीजींचं जे तत्व त्यांनी अंगीकारलं होतं की सार्वजनिक निधीचा उपयोग हा दरिद्री नारायणासाठी व्हायला पाहिजे. ते दिल्लीला पंडाराच्या रोडवर राहत होते. नुसतं पुस्तकांनी कॅसेटनी भरलेलं घर होतं आणि ते त्यांचा उदरनिर्वाह हा लेखांच्या मानधनावरनं चालत होता. त्यांच्या घरात फ्रीज नव्हता, टीव्ही नव्हता, इतकं साधं राहत होते. पण विचार किती स्पष्ट सांगत होते. स्वतःचा पक्षाचं सरकार होतं तेव्हा सुद्धा ते म्हणाले,
की मला असं वाटत होतं त्या काळात प्रदूषणाचा ते विचार करत होते, त्या काळात ते कचरा व्यवस्थापनाचा विचार करत होते. ते म्हणाले की आपल्याकडं रेल्वे आणि ट्राम अत्यावश्यक आहेत, पण ट्रकची लॉबी ते होऊ देत नाही, दंडवतेनं सुद्धा त्याचा त्रास झाला, असं स्पष्टपणे ते सांगत होते. असे तत्वाग्राही मोदुलिमी आपल्याला यात सापडतील. डॉक्टर लागू, आपण त्यांचे अनेक पैलू जाणतो, पण कुमार गंधर्व यांच्या गाण्याचे ते भक्त होते आणि कुमारजींचं गाणं अभिनयातनं कसं आणता येईल याचा विचार करत होते. म्हणजे बघा, जी एलकुंचवार सरांनी कल्पना मांडली की विविध कला क्षेत्राच्या लोकांनी एकत्र येऊन एक चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे, जिथं नृत्य, संगीत, चित्र, साहित्य, शिल्प, प्रत्येक कलेचं वैशिष्ट्य काय आणि एकाला दुसऱ्यातनं काय घेता येईल. आणि त्यानंतर ते म्हणतात की माझे संवाद फेक, अभिनय यात फरक पडत गेला. शंभू मित्रांनी त्यांना सांगितलं होतं की अभिनेता हा ऍथलेट फिलॉसॉफर असला पाहिजे, म्हणजे त्याचं शरीर हे ऍथलेट सारखं चपळ आणि विचार हे तत्वज्ञासारखे असले पाहिजेत, असे डॉक्टर लागू याच्यामध्ये आहेत. 40 वर्ष सतत मातीचा अभ्यास करणारे विजय अण्णा बोराडे, म्हणजे ज्यांनी 200 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या कडवंचीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला लाखो रुपयाचं उत्पादन मिळवून दिलेलं आहे. आता ते सांगतायत की माती वाचवली पाहिजे. तुम्ही नुसतं जर उकरत बसला नद्या तर त्यांनी काही माती पाणी अडणार नाही. तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, जे वीणाताईंनी आपल्याला विलासराव साळुंकेंच्या पुस्तकामधनं सांगितलेलं आहे, जे भागवतराव धोंडे सर सांगत होते, असे अनेक लोक सांगत होते, अण्णासाहेब शिंदेनी सांगितलंय, हे आपण कधीतरी आता ऐकायचा विचार करू का नाही. विजय अण्णा बोराडे सांगतायत की तुम्ही झाडं लावायची असतील ना, तर तुम्ही कितीही निधी खर्च केला तरी झाडं टिकणार नाहीत. शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या, दरवर्षी अनुदान द्या, ते झाडं तुम्हाला ऑक्सिजन देणार आहेत, कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार आहेत. ते असं म्हणतात की तुम्हाला सोलर एनर्जीचाच प्रसार करायचा आहे ना, तर काही गुंठ्यांवर त्यांना द्या. या पद्धतीने शेतकऱ्यांना वर कसं आणायचा, त्यांच्या आत्महत्या कशा रोखायचा याचा विचार करणारे विजय अण्णा बोराडे याच्यामध्ये. सातत्यानं मूल्याचा आग्रह धरून लेखन करणारे नंदा खरे आहेत, ज्यांनी 2050 या कादंबरीमध्ये 25 वर्षापूर्वीच लिहून ठेवलं होतं की एखादी मोठी साथ येणार आहे, त्याच्यामध्ये किती कोटी लोक मरतील आणि आपण त्यासाठी काय करायला पाहिजे. ते एकच सांगतात की तुम्ही गरिबांचा काही विचार करणारा ही व्यवस्था आहे का नाही. विषमतेबद्दल त्यांना मनस्वी चीड आहे, एकाधिकारशाहीबद्दल त्यांना चिड आहे, जी त्या उद्या नावाच्या त्यांच्या कादंबरीमध्ये दिसते. पण ते जेव्हा सातत्यानं बोलत असतात तेव्हा स्थलांतरिताच्या दुःखानं ते गहिवरून येतात. या सगळ्या त्यांच्या संवेदनशीलतेतनं त्यांचं जे लिखाण उभं राहतं ते अनेक पातळ्यांवर, विविध पातळ्यांवर आहे. म्हणजे आणि इतकं चतुरस्त्र आहे या सगळ्या लिखाणातनं. त्यांचा जो ते सगळ्यात मानतात कशाला, मानवी मूल्यांना. त्यामुळे ते प्रदीर्घ बोललेलं आपल्याला याच्यामध्ये आढळतील. यामध्ये वीणाताई आहेत. आपण चरित्र लेखनाला या साहित्यिकांकडनं दुय्यम वागणूक मिळते, पण ते आपण हे पाहिलं पाहिजे की त्यांनी कशी निवड केली. मला एक प्रश्न असा पडला होता की ज्या वेळेला कृष्णवर्णीय हे अन्यायाच्या विरोधात पेटून उठत होते तर कारवार का नाही उठले. वीणाताईंनी असं उत्तर दिलं तेव्हा की ते बघत होते कृष्णवर्णीयांना किती गलिच्छ शिक्षा होत आहेत, अमानुष वागणूक मिळते, पण त्यांना विज्ञान महत्वाचं होतं. त्या संघर्षामध्ये ऊर्जा खर्च करून त्यांचा पूर्णपणे बिमोड होऊ द्यायचा नव्हता, त्यांना विज्ञानाचा प्रसार करायचा होता. म्हणून या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आतापर्यंत जे सगळे लोक सांगितले, मग ते शृंगारे बाबा असतील किंवा कारवर असतील, यांनी दुःख भोगलं पण तक्रार केली नाही. ते दुःखापेक्षा मोठे झाले आणि त्यामुळे हे जे वीणाताईंचे चरित्र नायक आहेत, सालीम अली असतील, खानघोचे, विलासराव, या सगळ्यांमधनं आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला हेच पाहायला मिळतं की सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये दुःखांमधनं तक्रार न करता त्यांनी प्रचंड काही आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये शुभांगी आणि शशिकांत अहंकारी आहेत, ज्यांच्या हॅलोमेडिकल फाउंडेशननी भारत वैद्य ही संकल्पना राबवली आणि खेड्यातली अशिक्षित एकल महिला त्या गावाचं आरोग्य
पूर्णपणे सुधारायला लागली. आरोग्य इतकं सुधारायला लागलं की तिथं बाळणपणापासून कॅन्सरच्या पेशंट त्यांना उत्तम प्रशिक्षण दिल्यानं खेडेगावातली बाई ओळखायला लागली. इतकं एक्सपोजर या दोघांनी त्यांना दिलेलं होतं. इतकंच नाही, आता तर त्यांचं काम इतकं मोठं होत गेलेलं आहे की इंग्लंडमधल्या नॉटिंगहॅम विद्यापीठातनं त्या भागामध्ये एनिमिया किती मुलींना आहे, तो का आहे, तो दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला अकॅडमिक काम आहे, प्रसाराचं काम आहे, आणि आपल्याला लक्षात येतं त्या गावांमध्ये गेल्यानंतर की ते इतक्या सर्वांगीण पद्धतीने त्याच्याकडे बघतायत. एकेका गावामध्ये 15 एकल महिला दयनीय अवस्थेत आहेत, त्यांना कसं त्यातनं बाहेर काढता येईल गावाची साथ घेऊन. म्हणजे एकदा आरोग्यातनं ते गेले, पण त्याबरोबर त्यांनी सामाजिक आरोग्य इतकं उत्तम करत नेलेलं आहे की त्यांच्या क्षेत्रामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत नाहीत. आणि कोरोनाच्या काळामध्ये तिथल्या सगळ्या या महिलांनी त्यांना पुरेसं सगळी साथ नसताना सुद्धा ज्या पद्धतीने साथ दिलेली आहे, तर आता लक्षात येतं की इथून पुढे आपली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आपल्याला भक्कम करायची असेल तर या पद्धतीने गेले पाहिजे. या सगळ्यांना एकत्र करून हे ऐकता दाट पुस्तक आपल्या समोर ठेवण्यात खूप मला आनंद होतोय. हे आणण्यासाठी मदत ज्यांची झाली, विनोद हा सदैव मदतीचा हात पुढेच असतो त्याचा, आणि तो स्वागतच करतो. तो विनोद शिरसाट, इथला आमचा सुदाम सानप, हे सर्व काम तोच करतो. याचं डीटीपी केलेला अमर हंचाटे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखकाच्या बरोबरीनं हे पुस्तक चित्रकाराचं असतं. चंद्रमोहन कुलकर्णी हे माझ्या मित्रांनी जे याचं मुखपृष्ठ केलेलं आहे ते अतिशय विलक्षण आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक आपल्यापर्यंत येतंय. या सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज आसाराम सारखा खूप मोठा लेखक, ज्याचं लेखन वाचण्यासाठी सगळं महाराष्ट्र वाट बघत असतं, आता खरं तर त्याचं लेखन इतर भाषांमध्ये जाऊन पूर्ण भारतभर त्याचा प्रसार व्हायला पाहिजे, अशी आसाराम लोमटे. आणि वीणाताईंनी अनेक पिढ्यांवर संस्कार केलेले आहेत आणि त्यांची पुस्तकं घराघरामध्ये गेलेली आहेत. म्हणजे मराठी घर म्हणजे वीणाताईंचं कारवर किंवा इतर पुस्तकं असं समीकरण झालंय. या दोघांनी ऐन वेळेला वेळ काढला, याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. आता पुन्हा एकदा विनोदकडे. लेखकाचं मनोगत आता झालेलं आहे आणि आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण आसाराम लोमटे यांना बोलावलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे. आसाराम यांच्याविषयी मला असं वाटतं की मागच्या, आजच्या आणि कदाचित नव्याने उदयाला येणाऱ्या आणि साहित्याची आवड असणाऱ्या सर्व प्रकारच्या गंभीर वाचकांना आसारामची ओळख चांगली आहे. आसारामची खरं तर दुहेरी ओळख आहे. मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 2 दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करणं आणि काही एक मूल्य स्वतःच्या उराशी बाळगून पत्रकारितेची मूलतत्व जपत पत्रकारिता करणं हे आजच्या काळात किती अवघड आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये आसाराम परभणी सारख्या ठिकाणी राहून खूप चांगल्या प्रकारे करतायत. आणि दुसऱ्या बाजूला आसारामने अतिशय थोडंच पण सकस आणि कसदार म्हणावं असं लेखन केलंय. त्याच्यात प्रामुख्याने आतापर्यंत कथाच होत्या, दीर्घकथा असंही आपल्याला म्हणता येईल. 2 दीर्घकथांचे संग्रह त्यांचे यापूर्वी प्रसिद्ध झाले होते. एक इडापिडा टळो आणि दुसरं आलोक. आणि अगदी अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यातच त्यांचं एक कादंबरी आलेली आहे आणि ती पहिलीच कादंबरी आता प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे आसारामकडून या पुढच्या काळातही आणखी काही चांगल्या कादंबऱ्या येतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. तर आज खूप मोठा पट ज्याच्या विचाराचा आहे असा आसाराम, त्यांना मी विनंती करतो की अगोदर पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करावं आणि त्यानंतर भाषण करावं. आत्ताच अतुल देऊळगावकर यांच्या ऐकता दाट या
ग्रंथाचं प्रकाशन आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे. गेली काही वर्ष अतुल देऊळगावकर सातत्याने पर्यावरणाचा ध्यास घेऊन अत्यंत मूलगामी आणि मूल्ययुक्त अशा प्रकारचं लेखन करत आहेत. या समारंभाला अत्यंत महत्वाच्या आणि लोकप्रिय अशा चरित्र लेखक वीणा गवाणकर उपस्थित आहेत. साधनाचे संपादक विनोद शिरसाट, मित्रवर्य अतुल देऊळगावकर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, अतुल देऊळगावकर यांच्या ऐकता दाट या ग्रंथाच्या आधीचा जर काळ आपण बघितला तर तो साधारणपणे करोनाने ग्रासलेला आणि आपला एकमेकांशी असलेला जो संवाद आहे तर तो संवाद ठप्प झालेला अशा प्रकारचा तो काळ होता. या काळामध्ये आपसातला संवाद थांबला. याच काळामध्ये आपसातल्या संवादातली एक प्रकारची कुंठितावस्था निर्माण झाली. जणू आपण सर्वजण म्हणजे टाळेबंदीच्या काळात तर आपण हा अनुभव घेतला की जणू आपण सर्वजण प्रत्येक जण एका बेटावर आहोत, एकाकी आहोत, अशा प्रकारच्या वातावरणात आपण सर्वजण होतो. एका न दिसणाऱ्या विषाणूची दहशत आपल्या सर्वांच्याच मनावर आहे, ती अजूनही पूर्णपणे गेलेली नाही. अशा काळामध्ये जेव्हा परस्परांमधला संवाद खुंटलेला होता, अशा काळात अतुल देऊळगावकरांनी ही कोंडी आणि ही कुंठितावस्था दूर करण्याचं काम केलं. त्यांनी करोनाच्या काळात जेव्हा टाळेबंदी तीव्र अशा प्रकारची होती तेव्हा महेश एलकुंचवार यांच्याशी संवाद साधला. त्या संवादाचं बोलीलोजे हे शब्दबद्ध झालेलं रूप नुकतंच वाचकांच्या समोर आलेलं आहे. याच काळात त्यांनी नंदा खरे यांच्याशी संवाद साधला, जो या ऐकता दाट पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळीवरचा संवाद वेगवेगळ्या माणसांशी घडवून आणणं, यात केवळ अतुल देऊळगावकर बहुश्रुत आहेत एवढा एकच मुद्दा यात नाही, तर अतुल देऊळगावकरांना अनेक प्रश्नांविषयी जिवंत अशा प्रकारची आस्था आहे. आणि अशा प्रकारची जिवंत आस्था जेव्हा प्रकट होते तर तेव्हा साधारणपणे असं ग्रंथरूप त्याला मिळतं. या ग्रंथाच्या सुरुवातीला जे कृष्णमूर्ती यांचं जे अवतरण अतुल देऊळगावकर यांनी दिलेलं आहे, तुम्ही सजगपणे आणि मनपूर्वक ऐकत असाल तर केवळ शब्दच नाही तर त्या मागील भावनाही समजून घेता येते, तेव्हा ते संभाषण अंशतः नव्हे तर पूर्णत्वाने उमजून येतं. अशा प्रकारे या एकूण संवादामागची पार्श्वभूमी आहे. या ग्रंथामध्ये 7 मुलाखती अंतर्भूत आहेत. त्यातली पहिली जी मुलाखत आहे ती बाबासाहेबांचे खरेखुरे पाईक, त्यांच्या विचारांचे पाईक असलेल्या तुकाराम शृंगारे यांची आहे. ज्या काळात अत्यंत सामाजिक विषमता तीव्र अशा स्वरूपाची होती त्या काळात आणि ज्या काळात समाजातल्या तळागाळातल्या माणसांपर्यंत शिक्षण साधं पोहोचलेलंही नव्हतं, शिक्षणाचा गंधही पोहोचलेला नव्हता, अशा काळात मराठवाड्यातल्या दुर्लक्षित भागातल्या एखाद्या गावातली व्यक्ती हैदराबाद सारख्या ठिकाणी शिक्षणाला जाते. त्या शिक्षणाला तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या वकिलीच्या शिक्षणाच्या वेळेस जेव्हा अडचण येते तेव्हा आपल्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ती व्यक्ती मोडते आणि त्याच्यापासून शिक्षणाचं तिथून वाट त्यांची मोकळी होते. त्याचबरोबर विद्यार्थी दशेत असताना तुकाराम शृंगारे हे जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला यावं अशा प्रकारचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहाला बाबासाहेबांनी प्रतिसाद देऊन ते आले आणि ते ज्या पद्धतीने बोलले त्या विचारांचा अमीट अशा प्रकारचा ठसा तुकाराम शृंगारे यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला आहे. तुकाराम शृंगारे यांचं व्यक्तिमत्व असेल किंवा मधुलिमय यांच्यासारखं व्यक्तिमत्व असेल की ज्यांनी बिहारमधून 4 वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केलं आणि अतिशय तत्वनिष्ठ राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. ह्या सगळ्या माणसांनी जे विचार व्यक्त केले ते केवळ त्या काळातले विचार नव्हते, त्या काळातले जरी हे विचार असले म्हणजे यातल्या अनेक मुलाखती, एक मुलाखत 1985 साली घेतलेली आहे, एक मुलाखत 1992 साली घेतलेली आहे, त्या काळातल्या जरी या मुलाखती असल्या म्हणजे 25 ते 30 वर्षाचा कालखंड जरी लोटला असला तरी सुद्धा या मुलाखतींमधलं जे प्रतिपादन आहे ते आज सुद्धा काल सुसंगत आहे, ते आजच्या काळाशी सुद्धा तितकंच समर्पक आहे.
जेव्हा शृंगारे यांच्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की आपल्याकडच्या सगळ्या ज्या योजना आहेत तर त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाहीत, समाजातल्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत, वंचितांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे अजूनही समाजातली आर्थिक सामाजिक विषमता दूर होत नाही. हे जेव्हा शृंगारे त्या काळात सांगतात तेव्हा त्यातली यथार्थता आज सुद्धा तेवढीच महत्वाची असते. किंवा मधुलिमये यांचं जरी आपण विधान बघितलं तर मधुलिमये यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी त्या काळातलं सगळं जे राजकारण आहे तर ते सगळं राजकारण मांडलं. अतुल देऊळगावकरांनी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मधुलिमये जे बोलतात त्या विधानातलं त्यातली जी यथार्थता आहे ती आज सुद्धा समकालीन वाटावी अशा प्रकारची आहे. आजच्या एकूण राजकारणाचा आणि समाजकारणाचा स्तर जर आपण बघितला तर मूल्याधिष्ठित अशा प्रकारचं राजकारण करणारी जी माणसं आहेत या माणसांनी कवटाळलेली मूल्ये कोणती होती, या माणसाच्या जगण्याबद्दलच्या धारणा काय होत्या, यांची स्वप्न काय होती, यांच्या आकांक्षा काय होत्या, यांचे जे स्वप्न आहेत ते समाजातल्या कुठल्या वर्गाशी बांधलेले होते याचा जर आपण विचार केला तर या मुलाखती अत्यंत महत्वपूर्ण आहेत असं आपल्याला मानता येईल. मधुलिमये यांचं एक विधान या मुलाखतीत आहे की हा समाज अनेक शतकांपासून मेलेला समाज आहे, स्वतःची सुधारणा घडवून आणण्याची आंतरिक शक्तीच आपल्यात दिसत नाही. आता हे जे मधुलिमये यांचं विधान आहे तर हे मधुलिमये यांचं विधान अजूनही कालबाह्य झालेलं नाही. म्हणजे ह्या सगळ्या तत्वचिंतकांचं जे मत आहे तर ते मत हे सातत्यानं आपल्याला असं वाटतं की हे कुठल्याही काळाला लागू पडेल आणि कुठल्याही काळात ते तितकंच समकालीन वाटेल अशा प्रकारचं हे सगळं महत्व आहे. आणि या सगळ्या विधानांचा जर आपण आशय बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की ही सगळी माणसं दृष्टी माणसं आहेत. केवळ ती त्या क्षेत्रातली दिग्गज आहेत असे नाही, त्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांच्या काम ही त्यांची ओळख आहेच, परंतु या माणसांच्या असलेल्या ज्या मूल्यधारणा आहेत त्या मूल्यधारणा जास्त महत्वाच्या आहेत. लागू हे आपल्याला अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचे अभिनेते म्हणून परिचित आहेत, परंतु 1980 साली जेव्हा सामाजिक कृतज्ञता निधी या नावाची एक विश्वस्त संस्था स्थापन झाली, समाजामध्ये अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत आपल्या स्वप्नांसाठी धावणारी जी माणसं आहेत त्यांच्या चरितार्थाचा विचार करणारा एक संघटन त्या निमित्तानं उभं राहिलं. त्यात डॉक्टर लागूंनी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि बाबा आढाव यांच्या समन्वयातून जी सामाजिक कृतज्ञता निधी हा उभा राहिला त्यात डॉक्टर लागूंनी अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. केवळ प्रगल्भ अभिनेते म्हणूनच नाही तर बुद्धिप्रामाण्य आणि तर्कशुद्ध विचार ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये होती. डॉक्टर लागू यांच्या मुलाखतीतलं एक विधान आहे की आपल्याकडे विचारांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं जात नाही, वैयक्तिक नालस्ती करून प्रतिमा हनन करण्यात आनंद मानला जातो, हे काही निकोप समाजाचं लक्षण नाही. आता हे जे विधान आहे लागूंच्या मुलाखतीतलं तर ते विधान किती मूल्ययुक्त आहे आणि ते सगळ्या काळामध्ये कसं लागू पडेल अशा प्रकारचं हे विधान आपल्याला सांगता येईल. याच्याशिवाय जी वेगवेगळी माणसं आहेत या मुलाखतींच्या माध्यमातून आपल्याला भेटतात तर तो संवाद फक्त त्याच व्यक्तीशी होतो असं नाही. म्हणजे अतुल देऊळगावकरांचा संवाद जर वीणा गवाणकरांशी होत असेल तर तो फक्त वीणा गवाणकरांशी नसतो, तो त्याच वेळी कारभारशी असतो. नाही चिरा नाही पंथी असा ज्यांच्या चरित्राचा उल्लेख केलेला आहे त्यांचा उल्लेख असेल किंवा पाणी पंचायतवाले विलासराव साळुंखे असतील, नाही चिरा नाही पंथी या ग्रंथांच्या माध्यमातून ज्यांचं काम सर्वप्रथम समोर आलं ते डॉक्टर खानखोजे असतील, अशा कितीतरी गोल्डा मेयर असतील. तर या सगळ्या मान्यवरांचं जे काही काम आहे तर ते काम आपल्या समोर वीणा गवाणकर जेव्हा मांडतात तेव्हा त्या माणसांच्या जगण्याबद्दलच्या धारणा त्या आपल्या समोर उलगडतात. अगदी कारभार सारखं जे उदाहरण आहे, कारभार मध्ये एक प्रकारची अदम्य अशा प्रकारची जी इच्छाशक्ती होती की माझ्या सभोवतीचा जो भोवताल आहे तो अत्यंत प्रतिकूल आहे, माझ्या हाताशी कुठल्याही प्रकारची साधनं नाहीत, या प्राप्त परिस्थितीमध्येच आणि कुठल्याही प्रकारची साधनं नसताना अशा प्रकारच्या अवकाशातच मला माझी निर्मिती करायची आहे, मला माझं नवनिर्माण घडवायचं आहे, अशा प्रकारचा ध्यास
कारभारच्या मनात होता आणि तो वीणा गवाणकर यांनी त्यांच्या चरित्रातून तर तो पोहोचवलाच, परंतु या संवादाच्या निमित्ताने त्यांनी अनेक अदृश्य अशा प्रकारचे पैलू सांगितलेले आहेत. यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत असताना त्या ज्या फिरल्या एवढे ते सगळे संदर्भ गोळा करण्याची जी त्यांची तळमळ आहे, जी कळकळ आहे, ती कळकळ किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं. विलासराव साळुंखे यांच्यासारखी व्यक्ती, की जी व्यक्ती गरिबी आणि श्रीमंती यात फक्त एकच सीमारेषा आहे आणि ती म्हणजे पाण्याची, अशा प्रकारचं जे विधान करतात, त्या विलासराव साळुंखेंचं चरित्र भगीरथाचे वारस म्हणून वीणा गवाणकरांनी लिहिलं. तर या सगळ्या त्यांचे जे चरित्र नायक आहेत त्या चरित्र नायकांच्या जगण्याचं सूत्र या मुलाखतीमध्ये वीणा गवाणकर यांनी उलगडलेलं आहे. मग शेती मातीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक महत्वाचे प्रश्न, अगदी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातल्या कडवंची यासारख्या दुर्लक्षित गावात राहून सुद्धा शेती मातीच्या प्रश्नाचा ध्यास घेणारं विजयाण्णा बोराडे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे, की 1972च्या दुष्काळामध्ये प्रचंड अशा प्रमाणात जेव्हा अवर्षण आणि अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली तर या सगळ्या अवर्षणाच्या परिस्थितीमध्ये हा सगळा आपला भोवताल जर बदलायचा असेल तर लोकांना पाण्याचं महत्व सांगावं लागेल आणि हे पाण्याचं महत्व सांगत असताना त्यांच्यातली सामूहिक श्रमशक्ती जागी करावी लागेल, अशा प्रकारचा विचार विजयाण्णा बोराडे यांनी सातत्याने मांडला. आणि कडवंची या गावातून त्यांनी जे काम उभं केलं की अशा प्रकारचं काम की ज्या गावामध्ये किमान छोटी मोठी 500 शेततळी असतील, अशा प्रकारचं गाव की ज्या गावातला 1 एकरचा शेतकरी सुद्धा शेततळ घेतो आणि पाण्याचं जे महत्व आहे ते पाण्याचं महत्व तो जाणतो. त्यामुळे जेव्हा संबंध मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती असते तेव्हा सुद्धा अगदी कडवंची सारख्या गावी 75 कोटी रुपयापर्यंत त्या गावाच्या उत्पन्नानं झेप घेतलेली असते. हे सगळं जे काम होतं तर ते काम कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा ध्यास असल्याशिवाय होत नाही. विजयाण्णा बोराडे यांनी माती आणि पाणी यांच्या रक्षणाच्या माध्यमातून जो एक ध्यास घेतला त्यातून एक गाव उभं राहिलं आणि केवळ ग्रामीण भागातल्या वंचनेसंबंधी, ग्रामीण भागातल्या प्रश्नासंबंधी, ग्रामीण भागातल्या गुंतागुंतीच्या आणि आजच्या कळीच्या प्रश्नासंबंधी विवेचन करून ते थांबले नाही, तर त्यांनी हे सगळे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून, ही कोंडी फुटण्याच्या दृष्टिकोनातून आणि माणसात तळागाळातला जो माणूस आहे तो उन्नत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही चिंतन केलं तर त्या चिंतनाला त्यांनी अतिशय कृतिशील अशा प्रकारचं रूप देण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे जे कृतिशील रूप आहे तर ते कृतिशील रूप आपण आज असं आपण पाहतो कडवंची यासारख्या गावाच्या ठिकाणी, की जिथे शेतीच्या जोडीला पशुपालनासारखा व्यवहार असेल, जिथे शेतीच्या जोडीला कुक्कुटपालन आलं असेल, जिथे कमी पाण्यावर होणारी रेशीम म्हणजे तुतीच्या लागवडीची शेती असेल, यासारख्या सगळ्या माणसाला घडवणाऱ्या, माणसाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून या मुलाखतीतून उभं राहिलेलं आहे. हे काम सुद्धा नक्कीच समाजातल्या पुढच्या सगळ्या काळासाठी अतिशय महत्वाचं आहे. याच ग्रंथामध्ये आरोग्याची पायवाट या शीर्षकाखाली डॉक्टर शुभांगी आणि डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या आरोग्यविषयक कामाचा परिचय आपल्याला होतो. या कामाच्या माध्यमातून जर आपण बघितलं की आपल्याकडे ज्या सगळ्या आरोग्याच्या सगळ्या साधन सामग्री किंवा आरोग्याच्या सगळ्या सुविधा या खरोखरच तळागाळापर्यंत पोहोचतात काय, तर त्याचं उत्तर नाही असं येतं. पण जेव्हा डॉक्टर अहंकारी यांच्यासारखी माणसं तळागाळापर्यंत काम नेण्याचा प्रयत्न करतात, हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून ते असेल किंवा भारत वैद्य यांच्या माध्यमातून असेल, या कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागापर्यंत हे आरोग्याचं काम पोहोचावं. ज्या एकल महिलांच्या रूपाने ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी, त्यांना यामध्ये एक जबाबदारीचा वाटा मिळावा, अशा प्रकारची भूमिका घेऊन डॉक्टर अहंकारी काम करतात. ही सगळी जी माणसं आहेत या सगळ्या माणसांच्या एकूण जडणघडणीचा प्रवास, त्यांच्या जगण्यातलं प्रयोजन, त्यांच्या समोरचं असलेलं स्वप्न, ही माणसं कुठल्या विचाराने प्रेरित झालेली आहेत, यांच्या समोर
जग बदलण्यासंबंधीचा जो एक भाग आहे, तर तो भाग त्यांच्या व्यक्तिमत्वात तो कुठून येतो आणि ही माणसं, हा जो व्यक्तिमत्वात त्यांच्या आलेला जो भाग आहे, तर तो उजेड समाजात कशा प्रकारे प्रस्फुटित करतात, याचा धांडोळा जर आपल्याला घ्यायचा असेल तर या सगळ्या मुलाखती आपल्याला पाहता येतील. याच मुलाखतीमध्ये नंदा खरे यांची अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची मुलाखत आहे. नंदा खरे हे आजचे अत्यंत महत्वाचे लेखक आहेत. ते केवळ आजच्या काळाचं भीषण अशा प्रकारचं वास्तव मांडून थांबत नाहीत, तर ते आपला उद्या रेखाटतात. आपला उद्या कसा असेल, आपला उद्याचा कालखंड कसा असेल, यासाठीचा जो एक भविष्यवेध आहे, तर तो भविष्यवेध त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून घेण्याचा ते प्रयत्न करतात. आजचं रखरखीत अशा प्रकारचं वास्तव आणि त्याचबरोबरीनं कल्पनेतून भविष्याचा घेण्यात आलेला उद्याचा वेध, या प्रकारचा आशय नंदा खरे यांच्या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं उद्यासारखं पुस्तक असेल किंवा कहाणी मानव प्राण्याची सारखं पुस्तक असेल, अंताजीची बखर असेल, ऐवजी असेल, ह्या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून नंदा खरे यांनी अत्यंत महत्वाचा काळ आपल्या समोर रेखाटलेला आहे. तो आजचाच काळ नाही, तर तो उद्याचा काळ आहे. आणि हा सगळा उद्याचा काळ मांडत असताना त्यांच्या या सगळ्या लेखनातून आपल्याला भवितव्याचं एक सूचन आपल्याला दिसतं. हे सूचन असं आहे की या काळामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत समाजातली जी दुर्बल माणसं आहेत, जी निर्धन माणसं आहेत, जी दुबळी माणसं आहेत, अशा माणसांच्या आकांक्षांचा आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत, ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारची अपरिमित अशा प्रकारची साधनं आहेत, ज्यांच्याकडे अनिर्बंध अशा प्रकारचे स्रोत आहेत, अशा माणसांच्या एकूण जो रेटा आहे त्यांचा, त्या रेट्यापुढे समाजातले सगळे जे दुर्बल माणसं आहेत, ते सगळे दुर्बल माणसं अक्षरशः परिघावर फेकले जातात. या परिघावर फेकणाऱ्या माणसांच्या आस्थेचा विचार हा प्रामुख्याने नंदा खरे यांच्या लेखनातून आजवर झालेला आहे. अतुल देऊळगावकर यांचा त्यांच्याशी झालेला जो संवाद आहे या पुस्तकातला, तो संवाद आपल्या सर्वांना अतिशय भानावर आणणारा आहे. तो संवाद आपल्या सर्वांना अतिशय सजग करणारा आहे. आपण उद्याकडे कसं पाहावं, आपण येणाऱ्या काळाकडे कसं पाहावं आणि भविष्यात आपण आपल्या केवळ भौतिक गरजांपेक्षा आपण माणूस म्हणून कसं आपल्याला उन्नत राहता येईल, अशा प्रकारचा विचार नंदा खरे यांनी त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून मांडलेला आहे. या सर्व ज्या मुलाखती आहेत, त्या सर्व मुलाखती अत्यंत महत्वपूर्ण आहेत, अत्यंत मूलगामी चिंतन मांडणाऱ्या आहेत. ह्या मुलाखतींच्या अनुषंगाने जी दिग्गज माणसं आहेत, त्या दिग्गज माणसांचं चरित्र आपल्या समोर येतच आहे, परंतु या चरित्रांच्या जोडीला त्यांची असलेली जी कळकळ आहे, त्यांची असलेली जी धारणा आहे, त्यांची असलेली जी तळमळ आहे, ती तळमळ आणि ती कळकळ आपल्यापर्यंत पोहोचवावी, आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवावी, हा अतुल देऊळगावकर यांचा अत्यंत प्रामाणिक असा प्रयत्न आहे. ज्या उत्कटतेनं, ज्या प्रामाणिकतेनं त्यांनी या मुलाखती शब्दबद्ध केल्या आणि त्यांना ज्या या सगळ्या सातही दिग्गजांनी अत्यंत सकारात्मक आणि विधायक अशा प्रकारचा सर्जनशील प्रतिसाद दिला, तर तो प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. हा एक जो ऐवज आहे, तो ऐवज आपल्याला आजच्या काळासाठी, उद्याच्या काळासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आपल्याला उद्याची दिशा निश्चित करताना जे काही विचार दिशादर्शक ठरतील, मार्गदर्शक ठरतील, त्या सगळ्या विचारांमध्ये या विचारांचा अत्यंत मोलाचा अशा प्रकारचा वाटा राहील. जर हे सगळे विचार शब्दबद्ध झाले नसते, तर हे सगळं जे ज्ञानसंचित आहे, तर ते ज्ञानसंचित पुढच्या पिढीपर्यंत गेलं नसतं. त्यामुळे साधनेनं हे अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. अतुल देऊळगावकर यांनी त्यांच्या आजवरच्या सगळ्या लेखनाला साजेसं एक मूल्ययुक्त अशा प्रकारचं पुस्तक मराठी वाचकांना दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या एका चांगल्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद साधण्याची जी संधी साधना परिवाराने दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने अतुल देऊळगावकर यांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद. या सगळ्या मुलाखती आपण सर्वांनी आवर्जून वाचाव्यात, ऐकाव्यात. या मुलाखतींच्या माध्यमातून अतुल देऊळगावकरांनी ह्या सगळ्या मान्यवरांशी साधलेला जो संवाद आहे, तो संवाद तो त्यांना अत्यंत बोलकं करणारा संवाद आहे. अनेकदा प्रश्न विचारणारा, हा फक्त आपला
अनेक ठिकाणी असं अनुभवायला येतं की प्रश्न विचारणारा केवळ आपला स्मार्टनेस दाखवण्यासाठीच प्रश्न विचारतो, परंतु या ठिकाणी ते तसं दिसत नाही. या ठिकाणी ही सगळी जी दिग्गज माणसं आहेत त्या दिग्गजांचं अंतःकरण समजून घेणं, त्या दिग्गजांना समजून घेणं, त्यांना आजच्या काळाशी जोडून घेणं आणि त्यांना आजच्या काळाला अनुलक्षून संवादी करणं हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून अतुल देऊळगावकर यांनी हा संवाद साधलेला आहे. त्यामुळे हा संवाद निश्चितच महत्वाचा आहे. मी पुन्हा एकदा अतुल देऊळगावकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. एक मिनिट. माफ करा, मध्ये मला 2 उल्लेख राहून गेले. ह्या पुस्तकाचं जे मुद्रित शोधन आहे ते विनायक भंडारी यांनी केलं आणि पुस्तकाची प्रत वाचून वेळोवेळी सूचना माझा मित्र शेखर देशमुख पत्रकार आणि लेखक आहे त्यांनी केलं आणि मलपृष्ठाचा मजकूरही त्यांनी दिला. या दोघांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि विनोदला पुढची सूत्र देतो. धन्यवाद आसाराम. धन्यवाद आसाराम. आता आपण शेवटी ऐकणार आहोत अध्यक्षीय भाषण ते वीणाताई गवाणकरांचं. वीणाताईंची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला किंवा मराठी वाचक विश्वाला ही त्यांच्या एक होता कारभार या पुस्तकामुळे झाली. त्याच्या अनेक आवृत्त्या आल्या, हजारो नाही तर कदाचित काही लाखामध्ये त्याच्या प्रती आतापर्यंत वितरित झाल्या. मात्र आसारामच्या मगाशीच्या बोलण्यातून काही त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख आला. तर ती चरित्र त्याची रेंज जर पाहिली तर आपण थकीत होतो. म्हणजे एका बाजूला सलीम अली सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पक्षीतज्ञ आणि दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या पंतप्रधान राहिलेल्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गोल्डा मायर. ही रेंज जर पाहिली तर वीणाताईंच्या बौद्धिक कुतूहलाबद्दल आपल्याला खूप जास्त कुतूहल वाटतं की या बाईंना इतक्या मोठ्या रेंज मधल्या माणसांचं कुतूहल वाटणं, त्यांचा अभ्यास करणं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतकी वाचनीय अशा प्रकारची पुस्तकं लिहिणं. आणि अतुल देऊळगावकरांना त्यांची मुलाखत का घ्यावीशी वाटली त्याचंही कारण ह्या त्यांच्या दोघं आपण एका बिरादरीच्या आहोत असंच त्यांना वाटत असणार दोघांनाही. तर या पुस्तकामध्ये जे 4 लोक असे आहेत आजही वेगवेगळ्या ठिकाणी, त्यापैकी कोणाला बोलवावं असा आमच्या मनात एक प्रश्न होता. आणि मग आम्ही असं म्हणालो की वीणाताई त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचं वाचकांच्या पर्यंत पोहोचणं आणि तुलनेने त्या कमी वेळा विचारपीठावरून किंवा व्यासपीठावरून दिसतात, त्यांना आम्ही अगदी आज सकाळी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली, कबूल केली. त्यामुळे मी आता विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण करावं. नमस्कार. प्रथम साधना प्रकाशनाचं आणि अतुल देऊळगावकरांचं अभिनंदन करते. एक चांगलं पुस्तक नव्याने पुन्हा हातात दिलं, आनंद आहे. खरं तर जेव्हा तुम्ही शिरसाट मला म्हणालात की याच्यात सामील व्हा, तेव्हा फक्त मी बोलायचं होतं आणि 5:15ला सांगितलं की अध्यक्षीय भाषण करायचं. तर अध्यक्षीय भाषण करताना नेहमी एक गोची असते की आधी सगळे वक्ते सगळे मुद्दे बोलतात आणि आपण काढलेली टिपणं बाजूला ठेवून बोलावं लागतं. तरी सुद्धा मी हे का अंगावर घेतलंय तर देऊळगावकरांच्या पुस्तकांची मी चाहती आहे. देऊळगावकर नुसतं नैसर्गिक पर्यावरणावर लिहित नाही तर समाजातल्या पर्यावरणाच्या संबंधात सुद्धा त्यांचं ते वाचन आणि लेखन असतं आणि ते मला महत्वाचं वाटतं. त्यांचं डळमळले भूमंडळ, ग्रेटाची हाक, स्वामीनाथन बेकर यांची चरित्र, विश्वाचे आर्त वगैरे ही सगळी पुस्तकं मी वाचलेली आहे. आणि मला त्यांचं वैशिष्ट्य जाणवलं ते असं की त्यांच्या मुलाखती ह्या ते कुठेही दबलेले नसतात. त्यांची तयारी असते, पूर्वाभ्यास असतो, त्यांची बहुश्रुतता त्यात दिसते आणि कुठेही गोडवे गाणं किंवा गौरव करणं एखाद्याचा या हेतूने ते मुलाखती घेत नाही. तर एक मानवी मूल्याचा त्याच्यात शोध असतो
त्याच्यात कुठेतरी एक शाश्वत काहीतरी सापडतंय का, जे चिरकाल टिकणार आहे असं सापडतं का, अशा अंगाने त्यांच्या त्या मुलाखती असतात. म्हणूनच ते जे लिहितात ते मराठी साहित्यात एक अक्षरशिल्प म्हणून टिकणार आहे, एक महत्वाचा ऐवज म्हणून टिकणार आहे असं मला वाटतं. पुष्कळ वेळेला असं मगाशी तुम्हीच शिरसाट म्हणाला की मुलाखती घेताना सोपं असतं की मुलाखती घेणारा बोलतो, मुलाखती प्रश्न विचारणारा विचारतो. पण ह्याच्यात एक आणखी थोडस मी ऍड करेन की क्रॉस रेफरन्स तुम्हाला शोधता यायला लागतो. समोरचा माणूस बोलतोय ते जे विधान केलं जाते, कारण मी बरीचशी माझा पुस्तक हा मुलाखतींच्या आधारावर असल्यामुळे मला हा लक्षात घ्यावा लागतो की तुम्हाला ते रेफरन्सेस, ते संदर्भ हे तपासावे लागतात. आणि त्यासाठी जी अभ्यासू वृत्ती लागते ती मला देऊळगावकरांची खूप मननीय आणि असं वाटतं की त्याच्यात त्यांचं चिंतनही असतं. आणि मला त्यांचं वैशिष्ट्य जाणवलं ते असं की 1985 साली ज्या काळात संदर्भ सापडण्याची शक्यता, इंटरनेट नव्हते किंवा ही साधनं नव्हती, अशा काळातही त्यांनी जो अभ्यास करून जे त्यांनी एकूण आपल्या स्वतःला तयार केलं मुलाखतीसाठी, आणि त्या काळात ते बरेच तरुण असणार 35 वर्षापूर्वी, त्या काळात त्यांनी मधुलिमयांची ज्यांच्याविषयी आम्ही तरुण असताना तो एक दरारा होता त्यांच्या मोठेपणाचा, त्या दराराखाली न राहता त्यांनी ज्या पद्धतीने मधुलिमयांची मुलाखत घेतली ती मला खरंच खूप कौतुकाची वाटली. आणखीनही मला त्यांचं सांगायचं वाटतं की त्यांनी स्वतः जे म्हटलंय लागूनची मुलाखत घेताना, ते वाक्य मला खूप आवडलं की प्रत्येक वेळेला तुम्ही भूमिका बदलता, त्या भूमिकेचा अभ्यास कसा करता आणि ती भूमिका वठवता कशी. मला स्वतःला असं वाटतं की देऊळगावकरही त्याच पद्धतीने आहे. ते जसं लागू म्हणाले की गेली 58 वर्ष मी अभ्यास करतो, याचा अर्थ माझ्या वाचनाने, अनुभवाने आणि चिंतनाने मी स्वतःला समोरचा माणूस समजण्याची किंवा त्याची ताकद समजण्याची जी मी अभ्यास केलेला आहे तो मला उपयोगी पडतो. तोच प्रकार काहीसा मला देऊळगावकरांच्या बाबतीत वाटतो की त्यांचं इतकं बहुश्रुत आहे किंवा त्यांचं इतकं चौफेर वाचन आहे, त्यांच्या मुलाखतींची रेंज बघितल्यावर आश्चर्य वाटतं की हा माणूस किती क्षेत्रात अभ्यासून उतरतो. तर हे महत्वाचं आहे की मुलाखतीला जाणं म्हणजे मला असा अनुभव येतो, मला तुमची मुलाखत घ्यायची, तुमच्या पुस्तकांची जरा नावं सांगता का, ही मुलाखत घेणं नसतं. ज्याची मुलाखत घ्यायला जातात त्याच्यासाठी तुम्हाला किती तयारी करावी लागते याचा मला अनुभव असल्यामुळे मला देऊळगावकरांच्या प्रयत्नांना मनापासून दाद द्यायची आहे. त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलतं केलं ह्या महत्वाचं असण्यापेक्षा त्यातून त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा जे पुढे आणण्याचा मूल्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय, ती मूल्य त्यासाठी त्यांनी मांडणी केलेली ही अतिशय हृदय आहे, अतिशय मानवी पातळीवरची आहे. इथे कुठेही ही माणसं आज माझ्या समाजात आहेत याचा अभिमान वाटावा अशा दर्जाची ही पुस्तकाची जी अक्षरशिल्प त्यांनी ते निर्माण केलंय आणि त्याला तुम्ही पुस्तक रूपाने आमच्या समोर दिलं त्याबद्दल तुम्हा दोघांचे मी अभिनंदन करते आणि मराठीची वाचक म्हणून धन्यवाद देते. अशीच पुस्तकं देऊळगावकरांनी उत्तरोत्तर काढावी आणि साधना प्रकाशनाने ती प्रकाशित करून आमच्याबरोबर पोहोचवावी एवढी मी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. वीणाताई, वाचक आणि श्रोते असलेले मित्र हो, आपण 5:30 वाजता आजचा हा कार्यक्रम ठरवलेला होता आणि आम्ही चौघे 4 ठिकाणावरून म्हणजे आसाराम परभणीवरून, वीणाताई वसईवरून आणि अतुल सर आणि मी पुण्यातील साधना कार्यालयातून आपणाशी संवाद करण्यासाठी बसलेलो होतो. परंतु सुरुवातीच्या एक तांत्रिक अडचणीमुळे जवळपास 15 मिनिटे आपला हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि आता 1 तासामध्ये हा कार्यक्रम व्यवस्थित संपलेला आहे. 3ही अतिशय उत्तम अशी भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत आणि एकूणच व्यक्ती किंवा व्यक्तीचं चरित्र, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक, त्यांचा मूलभूत असा विचार, त्यांचं काम याच्याविषयी कुतूहल निर्माण करण्यासाठी आजचा हा 1 तासाचा कार्यक्रम निश्चितच फार उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो. आजचं हे पुस्तक सर्व प्रमुख पुस्तकांच्या दुकानांमध्ये उद्यापासून उपलब्ध होईल. साधना कार्यालयातून ते उपलब्ध आहे. Amazonवर याची हार्ड कॉपी उपलब्ध आहे आणि ई बुक सुद्धा उद्यापासून उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक मी सुरुवातीलाच म्हणालो प्रास्ताविकामध्ये तसं
2 किंवा 3 बैठकांमध्ये वाचून पूर्ण करण्याचं आहे. भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळी दालनं खुली करणारं असं हे पुस्तक आहे. त्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांनी वाचावं, विकत घ्यावं अशा प्रकारची एक विनंती वजा आवाहन करतो. आणि आत्ताचे हे जे 3 मान्यवर होते तिघांनाही विशेष धन्यवाद देतो. त्याच्या पलीकडे पुस्तक निर्मितीमध्ये ज्यांचा सहभाग होता ते आमचे साधना कार्यालयातील सहकारी असतील किंवा मुखपृष्ठ करणारे चंद्रमोहन कुलकर्णी असतील आणि मगाशी अतुल सरांनी ज्यांचा उल्लेख केला हे सर्व त्यांचे सहकारी आणि मित्र, या सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.